श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष या कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोते हो, आज 2 एप्रिल जागतिक ऑटिझम दिवस म्हणजेच जागतिक स्वमग्नता जागरूकता दिवस. ऑटिझम किंवा स्वमग्नता म्हणजे नेमकं काय, त्याची लक्षणं काय, त्यावर काय उपाययोजना आहेत, या सर्व गोष्टींबद्दल आजच्या आपल्या वृत्तविशेष या कार्यक्रमातून आपण माहिती घेणार आहोत. श्रोते हो, ऑटिझम म्हणजे स्वमग्नता. ऑटिझम हा मेंदूच्या विकासाशी संबंधित म्हणजेच न्यूरो डेव्हलपमेंटल डिसऑर्डर आहे. स्वमग्नता म्हणजे नेमकं काय, त्याची लक्षणं, त्याचं वाढतं प्रमाण, त्यावरच्या उपाययोजना, सहाय्य आणि त्याबाबत जागरूकता आणि अशा विशेष मुलांसाठी विशेष शिक्षण, थेरपी किंवा उपचार काय आहेत याबद्दल अधिक माहिती देत आहेत पुण्यातल्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या स्मॉल स्टेप मॉरिस ऑटिझम अँड चाइल्ड डेव्हलपमेंट केंद्रातले बालविकास तज्ज्ञ डॉक्टर सुनील गोडबोले. स्वमग्नता म्हणजे काय? स्वतःमध्ये हरवलेली मुले. याचे 2 भाग असतात. एक तर सामाजिक संवादात अडथळा आणि दुसरा भाग असतो तो म्हणजे वारंवार एकसुरी वर्तन करत राहणं. आणि या दोन्हीच्या एकत्रित परिणामातून स्वमग्नतेची लक्षणं जाणवायला लागतात. सहसा 18 महिने ते 24 महिन्यामध्ये याची लक्षणं पहिल्यांदा जाणवायला लागतात आणि मग ते नंतर त्याचे जर वेळेत उपचार नाही केलं तर डायनॅमिकली ते वाढत जातं आणि समस्या अवघड बनत जाते. त्यामुळे लवकर निदान हे त्यातलं महत्त्वाचं आहे. स्वमग्नतेचं कारण कळलं का? अजूनही एकही असं अचूक कारण कळलेलं नाही ज्याच्याने स्वमग्नता होते. पण त्याच्यामध्ये 2 भाग म्हटले जातात. त्यातला एक भाग म्हणजे अनुवंशिकता आणि दुसरा भाग म्हणजे आजूबाजूचं पोषक वातावरण न मिळणं, विशेषतः पहिल्या 18 महिन्यामध्ये. स्क्रीननी किंवा मोबाईल आणि टीव्हीनी ह्याच्याने आजार जरी होत नसला, स्वमग्नता त्याच्याने होत नाही, पण त्याने स्वमग्नतेचं गांभीर्य वाढायला मात्र नक्की हातभार लागतो. म्हणून स्क्रीन टाईम याच्यातला रिस्की म्हटला जातो. स्वमग्नतेचं जसं अजून कारण कळलेलं नाही आहे तसं अजूनही त्याच्यावर अचूक उपचार करण्यासाठी एक्झॅक्ट काय करता येईल, औषध आहे का? तर नाही. कुठलीही पॅथी, ॲलोपॅथी असो, होमिओपॅथी असो, आयुर्वेद असो, स्वमग्नतेवर अचूक दिलं औषध आणि बरं झालं असं औषध आजच्या मितीला नाही. त्याच्यासाठी उपचार आणि ते सुद्धा वेगवेगळ्या उपचार पद्धती एकत्रित. त्याच्यामध्ये फिजिओथेरपी, त्याच्यामध्ये स्पीच थेरपी, त्याच्यामध्ये पेशे एज्युकेटर आणि बालविकास तज्ञ एकत्रित काम करतात. आणि त्याही महत्त्वाचं, फक्त थेरपी करून उपयोग होत नाही, तर बरोबरीने पालकांनी या सगळ्या थेरपीजकडनं शिकून स्वतः जर त्या मुलांबरोबर काम केलं आणि ते सुद्धा कसं हसत खेळत धमाल मस्ती करत केलं तर या मुलांमध्ये लक्षणीय इम्प्रूव्हमेंट होऊ शकते. त्यात सुद्धा आपल्या रोजच्या घरच्या दारच्या आजूबाजूच्या वातावरणामध्ये, समाजामध्ये या मुलांना खेळत आनंदामध्ये त्यांना शिकवलं तर ही मुलं आणि लवकरच्या वेळेवर सुरू केलं तर त्यांच्यामध्ये नक्की चांगले बदल होऊ शकतात. त्यामुळे आमच्या स्मॉल स्टेप्समध्ये आम्ही अशी अनेक मुलं बघतोय ज्यांच्यामध्ये जेव्हा ज्या आईवडिलांनी काम केलं त्यांच्यामध्ये उत्कृष्ट बदल झालेला आहे. त्यात सुद्धा विशेषतः लवकर सुरू केलं तर हे बदल चांगले घडतात आणि त्यामुळे अत्यंत आशावादाने आपल्या मुलांबरोबर खेळूयात, मुलांबरोबर गप्पा मारूयात. ऑटिझमवर प्रयत्न न करता आपल्या मुलांवर काम केलं तर स्वमग्नता ही हळूहळू त्या मुलांच्या आयुष्यातला एक खूप छोटा समस्या बनते आणि मूल नैसर्गिक सुंदर आयुष्य जगू शकतात. लक्षात काय ठेवायचं? एक छान मंत्र, लवकर निघा, सावकाश जा आणि सुरक्षित पोचा. श्रोते हो, ऑटिझम किंवा स्वमग्नतेवर औषध नाही, पण उपचार पद्धती नक्कीच आहेत. याविषयी माहिती देत आहेत पुण्याच्या प्रसन्न ऑटिझम सेंटरच्या व्यवस्थापकीय संचालक आणि कार्यकारी अध्यक्ष साधना गोडबोले. ऑटिझम ही जन्मतः असतंच, पण त्याचं प्रेझेंटेशन जे आहे, त्याची लक्षणं जी आहेत ती वयाच्या 1.5-2 वर्षी दिसायला सुरुवात होते. आता काय लक्षणं असतात? तर ऑटिझमचं ऑटिस्टिक मूल जर आपण त्याला हाक मारलं तर सुरुवातीला बऱ्याचशा केसेसमध्ये बऱ्याच मुलांची डेव्हलपमेंट ही अतिशय नॉर्मल होत असते. म्हणजे रांगायच्या वेळेस ते रांगतात, पालथं पडायच्या वेळेस पालथं पडतात, चालायच्या वेळेस चालायला लागतात. पण मेजॉरिटी प्रॉब्लेम त्यांना स्पीचमध्ये येतो. डिलेड स्पीच हे कित्येक केसेसमध्ये असतं. आणि जेव्हा मूल 1.5-2 वर्षाचं होतं तेव्हा पालकांच्या लक्षात येतं की अरे कित्येक वेळा मी त्याला आदित्य हाक मारलं तरी तो त्याच्या नावाला रिस्पॉन्स देत नाही आहे, तो आय कॉन्टॅक्ट देत नाही आहे. म्हणून मग पेरेंट्स त्याला घेऊन पहिल्यांदा पिडियाट्रिशियनकडे जातात आणि तिथे त्यांना कळतं की मूल ऑटिस्टिक आहे. आता ऑटिस्टिक आहे म्हणजे काय? तर त्याच्यामध्ये ही जेव्हा सगळी लक्षणं दिसतात की नजरेला नजर न देणं, आवाजाला प्रतिसाद न देणं, शिशूवर कंट्रोल नसणं,
स्पीच नसणं, त्यानंतर कल्पनाशक्ती म्हणजे इमॅजिनेशननी गेम ही मुलं खेळू शकत नाहीत, लोकांच्या मध्ये मिक्स व्हायला त्यांना आवडत नाही, त्यांना एकटं राहायला आवडतं, म्हणूनच त्यांना स्वमग्न असं म्हणतात, म्हणजे स्वतःमध्ये मग्न राहायला त्यांना आवडतं. ही जेव्हा सगळी लक्षणं एखाद्या मुलामध्ये दिसतात तेव्हा आपण ते लेबल करतो की हे मूल ऑटिस्टिक आहे. तसंही आम्ही म्हणतो की वयाच्या 4थ्या वर्षापर्यंत ऑटिझमचं लेबल करायचं नाही, कारण कित्येक केसेसमध्ये डिलेड डेव्हलपमेंट ही सुद्धा असू शकते. बरं, ऑटिझमच्या बरोबर ऑटिझम हे नुसतं येत नाही, तर याच्या बरोबर कित्येकदा लर्निंग डिसॅबिलिटी म्हणजे अध्ययन अक्षमता असते. ही मुलं अभ्यासात मागे असतात. ऑटिझम प्लस मेंटली रिटायर्डेशन, ऑटिझम प्लस सेरेब्रल पाल्सी, ऑटिझम प्लस कन्व्हर्जन म्हणजे फिट येणं, ही सगळी सिम्पटम्स आणि ही सगळी कॉम्बिनेशन ऑटिस्टिक मुलांच्या मध्ये असू शकतात. 4-in-1 असा रेशो असतो, म्हणजे 4 ऑटिस्टिक मुलगे जन्माला आले तर एखादी ऑटिस्टिक मुलगी जन्माला येते. मुलींमध्ये ऑटिझमचं प्रमाण कमी असतं. 2000 साली जेव्हा आम्ही ही संस्था सुरू केली तेव्हा हजारात एक ऑटिस्टिक मूल जन्माला येत होतं. आता मात्र 58-50 मुलांच्या मध्ये साधारणतः एक ऑटिस्टिक मूल जन्माला येत आहे. ऑटिझमचं प्रमाण हे दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे. ऑटिझम हा आजार नाही, इट्स अ डिसॅबिलिटी और डिसऑर्डर आहे. त्यामुळे हा आजार नाही आहे आणि त्याच्यावरती उपाययोजना म्हणजे मेडिसिन पण नाही आहे. त्यामुळे आपण ऑटिझमची तीव्रता कमी करू शकतो, कारण ही स्पेक्ट्रम डिसऑर्डर आहे. म्हणजे आपल्याला प्रत्येक मूल त्या स्पेक्ट्रमवरती कुठे बसतं आहे ते बघायला लागतं आधी. ऑटिझमवरती मी असं सांगेन की मेडिसिन नाही आहे, पण थेरपीज ज्या आहेत त्या वर्क लाईक अ मेडिसिन. म्हणजे कुठल्या थेरपीज तुम्ही देऊ शकता, तर ऑटिझमच्यासाठी ऑक्युपेशनल थेरपी, स्पीच थेरपी, बिहेवियर मॉडिफिकेशन या सर्व थेरपीज तुम्हाला देणं अतिशय गरजेचं असतं. आता ऑक्युपेशनल थेरपी काय काम करते, तर ऑक्युपेशनल थेरपी ही जी आपले 5 सेन्सेस असतात, म्हणजे 5 इंद्रिय जी आहेत त्या 5 इंद्रियांचा इम्बॅलन्स या मुलांच्या मध्ये असतो आणि त्याच्यावर काम करण्याचं काम ऑक्युपेशनल थेरपी करते. ऑटिझमच्या बरोबर अध्ययन अक्षमता, मेंटली रिटायर्डेशन, डाऊन सिंड्रोम या सगळ्या गोष्टी येतात कित्येक केसेसमध्ये. त्यामुळे आपल्याला ते बघून त्यांच्यावरती त्यांना ट्रीटमेंट ही द्यावी लागते. आणि या थेरपी ज्या आहेत, आता स्पीच प्रॉब्लेम जसं ऑक्युपेशनल थेरपीचं सांगितलं तसंच स्पीच प्रॉब्लेम, ऑटिस्टिक मुलांना 50% ऑटिस्टिक मुलं कधीही बोलू शकत नाहीत आणि त्यामुळे त्यांना स्पीच थेरपी ही अत्यंत गरजेची असते. आता 50% मुलं जी बोलू शकत नाहीत पण जी बोलतात त्या मुलांना म्हणजे रिपिटेटिव्ह स्पीच पण असू शकतं. म्हणजे आपण विचारलं तुझं नाव काय, तर तो मुलगा परत ते रिपीट करणार की तुझं नाव काय. म्हणजे त्या मुलाला स्पीच प्रॉब्लेम हा असतो, म्हणून त्याला स्पीच थेरपी पण द्यायला लागते. त्यानंतर बिहेवियरल म्हणजे बरीचशी ऑटिस्टिक मुलं विदाऊट एनी रिझन टँट्रम थ्रो करतात, चिडचिडेपणा करतात, आदळआपटपणा करतात, कधीतरी स्वतःला मारतात, दुसऱ्याला मारतात, चावतात. तर यांना बिहेवियर थेरपी म्हणजे बिहेवियर मॉडिफिकेशनची पण अत्यंत गरज असते, कारण यांच्यावरती त्यावेळेस कंट्रोल राहत नाही. तर या सर्व थेरपीज या मुलांच्यावरती वर्क लाईक अ मेडिसिन, त्यामुळे या गरजेच्या असतात. ऑटिस्टिक मुलांच्या मध्ये काही ना काहीतरी टॅलेंट पण असतं, आपल्याला ते त्याच्यातलं शोधून काढायचं असतं. प्रत्येकाच्यात काही ना काहीतरी टॅलेंट असतं, दॅट वी हॅव टू फाइंड आउट. आणि आम्ही ॲज अ थेरपिस्ट, ॲज अ सायकोलॉजिस्ट आम्ही मुख्य म्हणजे यावरच काम करतो आणि यावर काम करून त्यांना मुख्य प्रवाहात कसं आणता येईल हे आमचं काम असतं आणि त्याच्यासाठी त्यांना नियर नॉर्मल लाईफ कसं देता येईल याचा विचार करावा लागतो. ऑटिस्टिक मुलांच्यावरती भरपूर काम करण्याची गरज असते, त्यासाठी समाजाच्या मदतीची पण तेवढीच गरज आहे. म्हणजे या मुलांच्याकडे सहानुभूतीने बघण्याची गरज नाहीये, तर या मुलांच्यासाठी आपल्याला काय करता येईल याच्यावरती काम करणं सगळ्यांनी गरजेचं आहे. श्रोते हो, पुण्यातल्या सुहृद मंडळ संचालित बधीर मूक शिक्षण केंद्राच्या NDA शाखेमध्ये अशा स्वमग्न विशेष मुलांसाठी काय उपक्रम आहेत याबद्दल माहिती देत आहेत विशेष शिक्षक श्रेया श्रीकांत पारखी. ऑटिझम हा आजार नसल्यामुळे पूर्णपणे बरा होऊ शकत नाही, परंतु योग्य थेरपीमुळे आपण त्यांच्या सिव्हिरिटीमध्ये कमतरता आणू शकतो आणि ऑटिस्टिक व्यक्तीला स्वावलंबी आणि स्वतंत्र जीवन जगण्यास मदत करू शकतो. आम्ही आमच्या शाळेमध्ये एक सेन्सरी रूम बनवलेली आहे, ज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या संवेदनांवर काम होते. सेन्सरी रूम ही एक खास प्रकारे डिझाईन केलेली जागा असते,
ती त्या मुलांना नियंत्रित आणि शांत सेन्सरी एक्सपिरियन्सचा अनुभव देते. त्या रूममध्ये अनेक प्रकारची उपकरणे असतात, जी मुलांना ऑडिटरी, टॅक्टाईल अशा अनेक प्रकारच्या संवेदनांवर काम करायला लावतात आणि त्याच्यामुळे त्यांची स्वमग्नता काही प्रमाणात कमी होण्यास मदत होते. या रूमच्या थेरपीमधील वापरामुळे शाळेतल्या मुलांच्या वर्तनात बदल झालाय किंवा होतो. त्याशिवाय मुलांची एकाग्रता आणि जीवन कौशल्यही वाढली जातात. मी इथे आमच्या शाळेतील सर्व समर्पित स्टाफ आणि थेरपिस्ट ही टीम मिळून या उपकरणाचा खूप योग्य वापर करत आहे आणि आमच्या शाळेतील मुलांना फक्त शालेय शिक्षण देत नाही, तर त्यांना स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी तयार करतात. आम्ही सर्वजणांनी मिळून केलेल्या टीमवर्कमुळे मुलांची दैनंदिन जीवन कौशल्ये, सामाजिक कौशल्ये आणि त्यांची वर्तणूक समस्या यामध्ये सकारात्मक बदल दिसत आहे. शेवटी मी एवढंच सांगेन, ऑटिस्टिक किंवा स्वमग्न म्हणतो आपण ज्यांना, अशा मुलांना बदलण्याची गरज नाही, तर आपल्या विचारसरणीत बदल करण्याची गरज आहे. त्यांना दया नको, संधी हवी आहे. त्यांना वेगळं समजून दूर ठेवू नका. त्यांना समजून घ्या, स्वीकारा आणि त्यांच्यासोबत चालत राहा. कारण योग्य मार्गदर्शन, प्रेम आणि संधी मिळाली की मुलं उद्या समाजात आपले एक वेगळं आणि सुंदर स्थान निर्माण करतील. चला आपण सगळे मिळून एक असा समाज घडूया जिथे प्रत्येक मूल स्वीकारलं जावं, प्रोत्साहन मिळावं आणि आत्मविश्वासाने ते पुढे जात राहावं. श्रोते हो, स्वमग्न मुलांच्या पालकांची भूमिका या मुलांना वाढवण्यात आणि त्यांना स्वावलंबी आणि सामान्य मुलांप्रमाणे बनवण्यात खूप मोलाची असते. याबद्दल राधिका जोशी यांनी माहिती दिली. माझी मुलगी रेवा ऑटिझम स्पेक्ट्रमवर आहे. आई म्हणून सुरुवातीला जेव्हा तिच्या डेव्हलपमेंटमध्ये काही वेगळेपणा जाणवला, जसं की बोलण्यात उशीर, आय कॉन्टॅक्ट कमी असणं, तेव्हा मनात खूप प्रश्न आणि भीती होती. काय करावं, कुठे जावं हे समजतच नव्हतं. हळूहळू आम्ही डॉक्टरांचा सल्ला घेतला, डायग्नोसिस झाला आणि थेरपी सुरू केली. त्यानंतर आमचा प्रवास सुरू झाला. थोडा कठीण पण खूप काही शिकवणारा होता. रेवाला वाढवताना काही अडचणी नक्कीच आल्या. सर्वात मोठी अडचण म्हणजे कम्युनिकेशन. ती तिच्या भावना आणि गरजा स्पष्ट सांगू शकत नव्हती. त्यामुळे तिला समजावून घेणं खूप कठीण जायचं. तसेच रुटीन मेंटेन करणं खूप महत्त्वाचं असतं आणि त्यात थोडा बदल झाला तरी तिला अस्वस्थ वाटायचं. तसंच समाजामध्ये अवेअरनेस कमी असल्यामुळे कधी कधी लोक समजून घेत नाहीत आणि त्यामुळे इमोशनली सुद्धा कठीण वाटायचं. पण या सगळ्या अडचणींमध्ये आम्ही पेशन्स, सातत्य आणि योग्य थेरपी यांच्या मदतीने पुढे जात राहिलो. आज रेवा छोट्या छोट्या गोष्टी शिकते आहे, स्वतःच्या पद्धतीने कम्युनिकेट करण्याचा प्रयत्न करते आहे. तिचा एक छोटा प्रोग्रेस सुद्धा आमच्यासाठी खूप मोठा आनंदाचा असतो. या प्रवासाने आम्हाला धैर्य, प्रेम आणि ॲक्सेप्टन्स शिकवलं. माझा सर्व पालकांना एकच संदेश आहे, लवकर डायग्नोसिस करा, योग्य थेरपी घ्या आणि आपल्या मुलांवर विश्वास ठेवा. त्यांना कम्पेअर करू नका इतर मुलांशी. प्रत्येक मुलाची वाढ वेगळी असते. प्रत्येक स्पेशल चाइल्डमध्ये एक खास क्षमता असते. फक्त ती ओळखून तिला योग्य दिशा देण्याची गरज असते. श्रोते हो, योग्य प्रशिक्षण आणि आधार मिळाल्यावर ऑटिझम किंवा स्वमग्नता असलेली विशेष मुलंही स्वावलंबी आयुष्य जगू शकतात. मात्र यात समाजाची भूमिका खूप महत्त्वाची ठरते. यासाठी स्वमग्न व्यक्तीला इन्क्लुझिव्ह एज्युकेशन म्हणजेच समावेशक शिक्षण मिळणं अधिक महत्त्वाचं आहे. आपणही अशा व्यक्तींविषयी भेदभाव न करणं, त्यांचा स्वीकार करणं आणि त्यांच्याविषयी सहानुभूती ठेवणं गरजेचं आहे. ऑटिझमबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी साजऱ्या केल्या जाणाऱ्या दिवसाचं हेच तर महत्त्व आहे. चला तर मग समजून घेऊया, स्वीकार करूया आणि प्रत्येक व्यक्तीला आपल्या क्षमतेनुसार उंच भरारी घेण्यासाठी साथ देऊया. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवर लाईव्ह ऐकू शकता आणि तसंच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या भावना गोखले, निर्मिती सहाय्य गुरुनाथ तेरवणकर, लेखन आणि समन्वय राजेंद्र लेले, निवेदन राजश्री आगाशे.